सकुजी गायकवाड नावाचा आपल्या पदरी असणारा एक मावळा आहे, जो 1678 ला बेळवाडीच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी लढण्यासाठी पाठवलाय। आणि लढण्यासाठी पाठवल्याच्या नंतर बेळवाडीच्या किल्ल्यावरती मोगलाच्या बाजूने प्रभू देसाई लढतोय। हातामध्ये तलवार घेऊन घनघोर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये आपल्या पदरी असणारा सकुजी गायकवाड यानं प्रभू देसाईचा खात्मा केला। नीट लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या प्रत्येकानं, तुमच्या इतिहास आपण लक्षात घेऊया। सकुजी गायकवाडनं प्रभू देसाईचा खात्मा केला आणि प्रभू देसाईचा खात्मा झाल्याच्या नंतर अत्यंत हृदयाला हेलवणारी घटना महाराष्ट्राच्या इतिहासातली आहे। 350-400 वर्षापूर्वीचा हा प्रसंग आहे, सत्य प्रसंग आहे, इतिहास आहे हा। रक्तानं माखलेली प्रभू देसाईची तलवार स्वतःच्या पत्नीनं हातामध्ये घेतलीये। हातामध्ये 1.5-2 वर्षाचा मुलगा पाठीशी बांधलाय मुलगा हातामध्ये। अरे मोगलाच्या बाजूने लढताना स्वतःच्या नवऱ्याला खात्मा केल्याच्या नंतर रक्तानं माखलेली तलवार सकुजी गायकवाडच्या विरोधात लढत असताना त्या ठिकाणी प्रभू देसाईचा खात्मा झाला आणि रक्तानं माखलेली एक तलवार सावित्राबाई देसाई नावाच्या एका महिलेने हातामध्ये घेतलीये आणि बेळवाडीचा किल्ला एक बहुजनाची श्री पाठीमाग 2 वर्षाचं पोरग पाठी बांधलेलं आहे बांधवांनो, हातामध्ये रक्तानं माखलेली तलवार आहे आणि त्या जोशाने लढतीये। आता एक स्त्री एका पुरुषाच्या विरोधात लढतीये 350 वर्षापूर्वी। मला सांगा, हातामध्ये रक्तानं माखलेली घेतलेली तलवार घेऊन ती लढतीये। लढत असताना 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, तब्बल 27 दिवस बेळवाडीचा किल्ला निकरानं लढत राहिली, पण एका स्त्रीचा एका पुरुषापुढे निभाव लागला नाही आणि तिला हार पत्करावी लागली। मित्रांनो, तिला हार पत्करावी लागली आणि विजयाच्या उन्मादामध्ये सकुजी गायकवाडनं मात्र सावित्राबाई देसाईवरती बदालम केला, बलात्कार केला। छत्रपती शिवाजी महाराजांना बातमी ही कळाली, राजांना त्याची शहानिशा केली। आता मला प्रश्न विचारायचा आहे गावकऱ्यांना, सावित्राबाई देसाई ही शत्रूची सून, शत्रूची बायको, मोगलाच्या बाजूने आपल्या शिवरायांच्या स्वराज्याच्या विरोधात लढतीये। बलात्कार केलाय सकुजी गायकवाडनं, राजांना बातमी कळाली। सकुजी गायकवाड हा शिवरायांच्या पदरी असणारा मावळा, निष्ठावंत मावळा होता। काय करावं शिवाजी महाराजांनी? शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी त्या सकुजी गायकवाडला त्यांनी बलात्कार केला। ती शत्रूची जरी सून असली तर ती आई आहे, ती माता आहे, की आमच्या शिवरायांच्या स्वराज्यात पहिल्यांदा घडलं होतं। अरे ती शत्रूची सून असो, शत्रूची बायको असो किंवा ती आमच्यावाल्या पदरी असो, कोणी जरी असलं तर स्त्री ही आमच्या घरातील देवालयातील देवता आहे, हे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्या सकुजी गायकवाडला डोळे काढण्याची शिक्षा फरमावली आणि त्याचबरोबर त्या सकुजी गायकवाडला आयुष्यभर अंधारी कोठाडीमध्ये ठेवण्याचं काम केलं। म्हणजे आपल्याच पदरी असणाऱ्या मावळ्याला ती जबर शिक्षा दिली। आणि त्यानंतर माझे छत्रपती शिवाजी महाराज हे बेळवाडीच्या किल्ल्यावरती जातात। अरे बेळवाडीच्या किल्ल्यावर गेल्याच्या नंतर ती 1-1.5 वर्षाचा मुलगा हातामध्ये असताना थरथर कापणाऱ्या देसाईला त्या ठिकाणी थरथर कापणाऱ्या त्या सावित्राबाई देसाईला अत्यंत जड अंतकरणानं दुःख भरून आलं। तिला वाटलं आता छत्रपती शिवाजी महाराज बेळवाडीच्या किल्ल्यावरती आले, आता येणार माझ्यावरी गर्दन उडवणार, मला मारून टाकणार, म्हणून तिला दुःख होतंय। अरे तिला स्वतः मरण्याची भीती नाहीये, कारण हातामध्ये 27 दिवस तलवार घेऊन निकराने लढणारी बाई काय साधी असेल काय? ती माता माऊली काय साधी असेल काय? बांधवांनो, तिला छत्रपती शिवाजी महाराज आल्याच्या नंतर थरथर कापू लागली। तिला वाटलं आता शिवाजी महाराज येतील आणि माझ्यावाली गर्दन उडवण्याचं काम करतील। अरे मी मेले याचं मला दुःख नाहीये, पण मी मेल्याच्या नंतर मात्र माझ्या 1.5-2 वर्षाच्या मुलाला कोण सांभाळ करेल, कोण पाहिल? आता नवरा होता तो सुद्धा राहिला नाहीये, डोळ्यात पाणी आणण्यासारखी घटना आहे। त्यावेळी शिवाजी महाराजांनी काही मावळ्यांना सांगितलं, अरे ह्या माता माऊलीसाठी ही माझी बहीण आहे, ही माझी माता माऊली आहे, हिच्यासाठी साडी चोळी आणा। साडी आणली, चोळी आणली, खणानारानं सावित्राबाई देसाईची ओटी भरली। एका शत्रूच्या सुनेचा सन्मान शिवाजी महाराज करतायत आणि शिवाजी महाराज काय म्हणू लागले, तू जरी शत्रूच्या बाजूने जरी लढत असली तरी सुद्धा
माझ्या स्वराज्यामध्ये सावित्रीबाई देसाई सारख्या लढणाऱ्या स्त्रिया जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत माझ्या स्वराज्याला कोणी हात लावू शकत नाही असे उद्गार काढण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं। त्यावेळेस तिच्यावाला ऊर भरून आला। आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात माझा नवरा आणि मी आयुष्यभर मोगलाच्या बाजूने आणि शिवरायांच्या विरोधात लढत राहिलो, त्या शिवाजी महाराजांना मला खुल्या मनानं माफ केलंय आणि मला बहिणीचा दर्जा देऊन स्वतः भाऊ झालाय माझ्यावाला। माझ्या आयुष्यामध्ये आज सार्थकी झाली आहे मी। त्यावेळेस तो 2 वर्षाचा मुलगा अरे भाऊ झाले मिळाल्याचा आनंद त्या सावित्रीबाई देसाईला झाला आणि तो 2 वर्षाचा मुलगा त्या सावित्रीबाई देसाईनं शिवाजी महाराजांच्या मांडीवरती ठेवला आणि एकच वाक्य उच्चारलं आणि एवढंच म्हणाली, हा 1.5-2 वर्षाचा बाळ मी या स्वराज्याला अर्पण करत आहे।